कोकण पदवीधर मतदारसंघाच्या होऊ घातलेल्या 26 तारखेला जी निवडणूक होऊ घातली त्या निवडणुकीच्या दृष्टिकोनाने या इकडे जी प्रचार सभा ठेवली त्या प्रचार सभेला जी प्रमुख उपस्थिती आहे त्याचा आशीर्वाद नेहमीच भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला एक संजीवनी देतो ते आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय फडणवीस साहेब, त्याचबरोबर मंचावर उपस्थित या कोकणामधले खऱ्या अर्थाने कोकणाचे सुपुत्र आणि सातत्याने पायाला भिंगरी लावून एक जरी ते कोकणाचे नेते आहेत पण एक कार्यकर्ता म्हणून जे सैनिक कार्यकर्त्यासारखेच धावत असतात ते आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय कपिलजी पाटील साहेब, आपल्या सर्वांचेच लाडके दादा सन्माननीय गणेशजी नाईक साहेब, ठाण्याचे खासदार आणि त्यांच्यावर सगळ्यांचा आपला माणूस म्हणून ज्यांची एक ओळख आहे ते सन्माननीय नरेशजी मस्के साहेब, मंचावर उपस्थित मंदाताई, माधुरीताई, आपल्या सगळ्यांची माझ्या मागे आशीर्वाद रूपी आहे माननीय हिंदूराव साहेब आहेत. माझ्या पहिल्या निवडणुकीपासून ज्यांची नेहमीच मला साथ लागले ते सगळेच नेते आज मंचावर उपस्थित आहेत आणि आपल्या सगळ्यांचाच प्रेम आशीर्वाद असा नेहमीच जे समोर बसलेले आहेत त्यांच्या माध्यमाने पण भेटत राहिलेला आहे. या मतदारसंघामध्ये जसं दादांनी मगाशी नाईक हो आणि ज्यांची साथ आणि मैत्रीचा हात भेटला ते सन्माननीय अभिजितजी पानसे, अविनाशजी, सर्व मंचावरचे उपस्थित मान्यवर. खरं तर आपल्या सगळ्यांना फडणवीस साहेबांना ऐकायचं आहे आणि त्याच्यामुळे मी तिकडे पण माना हलायला लागेल. त्याच्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही. फक्त माझं स्वार्थ या इकडे निवडणुकीचा आहे आणि त्याच्यामुळे निवडणुकीच्या दृष्टिकोनाने या 26 तारखेला होऊ घातलेल्या जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना एक फार मोठी ताकद, फार मोठी शक्ती खरं तर या पूर्ण कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि त्याचबरोबर मनसे आहे, त्याचबरोबर शिवसेना आहे, त्याचबरोबर राष्ट्रवादीची जी संस्थात्मक ताकद आहे, महायुतीची पूर्ण ताकद या मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांची जर आपण बघितली तर निश्चितपणे या मतदारसंघामध्ये मोठं यश हे आपलं नक्कीच आहे. फक्त आपल्याला कुठेही गाफील राहायचं नाहीये. कारण मगाशी जसं नाईक साहेबांनी सांगितलं की 26 तारखेला पाऊस येण्याची शक्यता जास्त आहे कारण जूनचा तो शेवटचा आठवडा आहे आणि त्याच्यामुळे जर आपल्याला सगळ्यांना लक्षात असेल तर मागच्या निवडणुकीतही आपल्याला या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस मतदान होतं त्यावेळेस सिंधुदुर्ग आणि पालघर या 2 जिल्ह्यांमध्ये एवढा पाऊस होता, म्हणजे सगळ्याकडेच पाऊस होता. सकाळी 6ला पाऊस सुरू झाला, रात्री 9ला पाऊस थांबला, पण या 2 जिल्ह्यांमध्ये जवळपास पूर परिस्थिती असतानाही आपलं मतदान आपण 100% करून घेतलं. त्याचं कारण होतं की आपण त्याच्यामध्ये नियोजन केलं होतं आणि त्याच्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून प्रत्येक मतदाराला त्या दिवशी काढणं आणि त्याचं मतदाराचं कसं वेळ वाचेल, आपलं मतदान कसं करावं या सगळ्या गोष्टींची माहिती आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. माझं कार्य या मतदारसंघामध्ये गेली 2 टर्म आपल्या समोर कर्तव्यपथ या कार्य अहवालाच्या माध्यमाने मी समोर ठेवलेलंच आहे. पण त्याच्यामध्ये शिक्षण क्षेत्रातले जे प्रश्न असतील, शैक्षणिक क्षेत्रातले जे प्रश्न असतील, त्याचबरोबर नॉन टीचिंग स्टाफचे अनेक प्रश्न सोडवण्यामध्ये निश्चितपणे मला सभागृहाच्या माध्यमाने एक चांगलं यश भेटलं. MPSC UPSCचे विद्यार्थी आहेत, या सगळ्यांच्याही जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याच्या मागे माननीय फडणवीस साहेबांनी नेहमीच मदत केलेली आहे. BMSच्या विद्यार्थ्यांचा साहेब एक फार मोठा प्रश्न आणि आपल्याकडे अर्थ खातं होतं त्यावेळेसचा हा एक प्रश्नही मागे त्यावेळेस लागला होता. BMSच्या विद्यार्थ्यांचा किंवा BMSचे जे डॉक्टर्स होते त्यांचं मानधन हे त्यांना योग्यरित्यामध्ये शासनाकडनं त्यावेळेस भेटलं आणि त्याच्यामुळे या सगळ्या कार्याच्या शिदोरीवर आणि आपल्या महायुतीच्या कार्यकर्त्याच्या जीवावर या मतदारसंघामध्ये आपण ज्यावेळेस निवडणूक लढतोय त्यावेळेस निश्चितपणे आपण चांद्यापासून बांद्यापर्यंत हा जो मतदारसंघ आहे याच्यामध्ये फार मोठ्या ताकदीने प्रत्येक मतदारापर्यंत सुनियोजित पद्धतीमध्ये म्हणजे 15-20 मतदारांची जबाबदारी घेऊन आपल्याला मतदान उतरवायचं आहे. मगाशीच खरं तर परांजपे साहेबांनी मतदान कसं करायचं याबद्दल सविस्तररित्या आपल्याला सांगितलंच आहे की मराठीतला 1 काढला
तर तो 9 आहे म्हणून आपलं मतदान बाद होऊ शकतं. इंग्रजीतला 1 काढला तर ते 7 आहे म्हणून आपलं मतदान बाद होऊ शकतं. जो स्केच पेन आणि मार्कर मतदान केंद्रावर आहे तोच आपल्याला वापरायचा आहे. आणि त्याचबरोबर मतदान केल्यानंतर आपल्याला मतदारांना आवर्जून सांगायचे की मतपत्रिका ही उभी फोल्ड करायची आहे, कारण स्केच पेन किंवा मार्करची शाई ही ओली असते आणि त्याची इम्प्रेशन जर उमटली तर जर आडवं फोल्ड केलं तर खालच्या नावावर इम्प्रेशन येऊ शकतं आणि त्याच्यामुळे आपलं मतदान बाद होऊ शकतं. आपण जर उभं फोल्ड केलं तर ते नावावरच इम्प्रेशन येतं आणि मतदान बाद होणार नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला पुन्हा पुन्हा मतदारांना सांगणं गरजेचं आहे, कारण आपण फार मेहनतीने एक एक मतदाराचं नियोजन करतोय आणि त्याला मतदान केंद्रावरती नेण्याचं आपल्या सगळ्यांचं जे नियोजन आहे त्याच्यामध्ये कुठलंही आपलं हक्काचं मत बाद होता कामा नये. या पद्धतीचं नियोजन आपल्या सगळ्यांच्या माध्यमाने होईल असा विश्वास मला आहे. येत्या 26 तारखेला डावखरे निरंजन वसंत असं नाव त्या बॅलेट पेपरवर आहे आणि डावखरे निरंजन वसंत या नावासमोर आपल्या माध्यमाने सर्व मतदारांना विनंती व्हावी की त्यांचं प्रथम पसंतीचं मत भेटून या मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवाराला म्हणजे मला मोठं यश भेटावं अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.